नमस्कार. मी ॲडव्होकेट सौ वैशाली अतुल कोराटे. आज तुम्हाला प्लॉट खरेदी करताना कायदेशीर कोणती माहिती घेतली पाहिजे आणि कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल सविस्तर सांगणार आहे. सगळ्यात पहिले प्लॉट खरेदी करताना घ्यायच्या 15 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कमीत कमी ह्या तरी त्यांनी लक्षात घेऊन प्लॉट खरेदी केलं पाहिजे. प्लॉटचा सातबारा उतारा, मालमत्तेची नोंद हे सगळं वाचा. जमिनीचा सातबारा फेरफार, मालकांचे नाव आहे का, जमिनीची शेती आहे का, जमीन शेती आहे का, नंतर ती याने आहे का याची नोंद तपासा. दुसरं आहे जमीन गावकऱ्यांच्या वादात तर नाही ना, मालमत्तेवर कोणतेही वाद आहेत का, कोर्ट केस आहे का, पोलीस तक्रार आहे का याची चौकशी व्यवस्थित नीट करा. स्थानिक गाव पातळीवर चौकशी खूप महत्त्वाची आहे. गावात जाऊन त्या प्लॉटबद्दल माहिती घ्या, म्हणजे आपल्याला तो प्लॉट किती क्लिअर आहे हे समजेल. तिसरी गोष्ट, जमीन ही याने आहे का. याने नसेल तर लगेच घर बांधकाम तुम्हाला काहीच करता येणार नाही. म्हणून यानेचे प्रकार, याने हे रेसिडेन्शियल, नंतर याने कमर्शियल आणि याने इंडस्ट्रियल, हे काहीच करता येणार नाही. नंतर TP म्हणजे टाउन प्लॅनिंग मंजुरी तपासा. त्याच्यात टाउन प्लॅनिंग ऑफिसमधील रस्ते, गटार, पार्क, झोनिंग मंजूर आहेत का हे तपासा. त्याच्यानंतर आहे लेआउट सँक्शन. ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा नगर परिषद यांनी लेआउट मंजूर केलेला आहे का ते तपासा. प्लॉट नंबर, डायमेन्शन, रोडची रुंदी, ओपन स्पेस सर्व बरोबर आहे की नाही हे चेक करा. नंतर लेआउट अनधिकृत असल्यास भविष्यात घराला हा नंबर मिळत नाही, म्हणून ते महत्त्वाचं आहे, ते तपासा, व्यवस्थित चेक करा. नंतर प्लॉटला काही कर्ज वगैरे आहे का ते चेक करा. कर्ज म्हणजे बँकेकडून काही कर्ज शिल्लक आहेत का, NOC आहेत का ते तपासा. सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करणं हे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मोजणी म्हणजे जागेचा ॲक्च्युअल प्लॉट नंबर, मोजणी, बाउंड्रीज जुळते की नाही हे खात्री करून घ्या, ते व्यवस्थित पहा. सर्वेअर कडूनच मोजणी करूनच मगच प्लॉट हा खरेदी करा. नंतर रेरा पास प्रकल्प आहे का ते चेक करा. NA प्लस लेआउट प्लस डेव्हलपमेंट प्रोजेक्ट असल्यास रेरा रजिस्ट्रेशन क्रमांक हा जरूर तपासा, तो महत्त्वाचा असतो प्लॉट खरेदी करताना. नंतर रस्ता राईट वेने उपलब्ध आहे का ते बघा. राईट वे म्हणजे आपल्या जो आपण प्लॉट घेणार आहे त्या कॉलनीतनं किती फुटी रस्ता आहे, तो किती लांबीचा आहे, नंतर तो कसा गेलेला आहे हे सगळं व्यवस्थित चेक करा, मगच प्लॉट खरेदी करा. रस्ता प्रॉपर अप्रोच रोड नसेल तर भविष्यात मोठी अडचण येऊ शकते. आपल्याला नंतर जागामुळे पुढे किंवा मागे असेल, प्लॉट हा कमी असेल रुंदीला, लांबीला कसा आहे तो चेक करा व्यवस्थित. सांगताना ते सांगतात, पण ॲक्च्युअल कागदावर आपण तो मॅप त्याचा काढून आणतो त्याच्यावर व्यवस्थित चेक करा. नंतर सेलरची ओळख पडताळा. सेलरची ओळख म्हणजे कशी, जो आपल्याला प्लॉट देणार आहे त्याची ओळख व्यवस्थित तपासा, म्हणजे तो कितपत खरं बोलतोय, व्यवस्थित सांगतोय की नाही ते चेक करा. त्यात आपण ज्याचा प्लॉट घेणार आहे तो खरा मालक आहे की नाही ते चेक करा. नंतर तो नाही ती खात्री करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याचा फोटो, त्याचा सगळा मागचा इतिहास, त्याचा मालकीचा इतिहास हा चौकशी व्यवस्थित सगळी करा. त्याचं पॅन कार्ड, आधार कार्ड चेक करा. नंतर गावातल्या लोकांकडनं थोडीशी माहिती काढून घ्या त्याच्याबद्दल, मगच प्लॉट खरेदी करा. जोडीदाराची संमती. ज्याच्याकडनं आपण प्लॉट घेणार आहोत त्याच्या जोडीदाराचे, म्हणजे ती पत्नी असू देत किंवा पती असू दे, जो देणार आहे त्याचा पती किंवा पत्नी, त्यांची विवाह झाला असेल तर त्या दोघांचं एकमेकांबद्दल मत प्लॉट विकण्याबद्दल देण्याचं आहे की नाही, त्याची संमती आहे की नाही हे तपासा. नंतर वारसांची नोंद लागते. वारसांची नोंद म्हणजे कशी, मालक हा जर मृत असेल, त्याचा मृत्यू झालेला असेल तर त्या सर्व वारसांची आपल्याला NOC ही आवश्यक असते. नंतर फसवणूक टाळण्यासाठी बाजारभाव तपासा.
फसवणूक टाळण्यासाठी म्हणजे आपण प्लॉट किती लाखांना घेतोय, तो कसा गुंठा आहे हे चेक करा. तो आपल्याला काय सांगतोय त्याची चौकशी आपण त्या गावामध्ये शेजारी पाजारी त्यांच्या किंवा बाकीचे प्लॉट कोणत्याच्या शेजारचे प्लॉट त्यांच्या प्लॉटच्या शेजारचे प्लॉट जे आहेत त्यांचा बाजारभाव काय आहे, आपण जो त्यांनी आपल्याला सांगितलं आहे तो कोणत्या रेटने आहे ते सगळं व्यवस्थित तपासा. स्थानिक सरकारी त्याचे मूल्य किती आहे ते तपासा. नंतर सर्कल रेट तपासा. नंतरचा आहे ॲग्रीमेंट टू सेल. ॲग्रीमेंट टू सेल म्हणजे विक्री करार. विक्री करार हा व्यवस्थित करा, कारण वेळ ही मर्यादा ही दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. नंतर पेमेंट आपल्याला डिटेल्स तो कसा देणार आहे आपण त्यांना, तो सगळं व्यवस्थित चेक करा. दंड काय आहे का त्याच्यावर. नंतर कायदेशीर कलम ही स्पष्ट असावीत, ती लिहिलेली असावी, त्याचा व्यवस्थित उल्लेख केलेला कागदोपत्री असला पाहिजे. नंतर लास्टची गोष्ट आहे रजिस्ट्रेशन व म्युटेशन वेळेवर करा. रजिस्ट्रेशन म्हणजे रजिस्ट्रेशननंतर जो आपण फेरफार घेणार आहे, सातबारा घेणार आहे, प्रॉपर्टीचे कार्ड हे अपडेट करायचं आहे. या सर्व गोष्टी व्यवस्थित तपासून पहा, पडताळून पहा. हे सगळं केल्यानंतर आपल्याला प्लॉट घेण्यास काहीच हरकत नाही आहे. आपण फसवणूक होण्यापासून वाचवू शकतो आणि फसवणूक होण्याची शक्यताही शून्य असते. नंतर आपण सर्च रिपोर्ट हा वकिलांकडे जाऊन आपण काढू शकतो. आपल्याला ही प्लॉट खरेदी करण्यासाठी जी माहिती मी कायदेशीर माहिती दिली आहे ती आपल्याला कशी वाटली ही नक्की सांगा. लाईकचं बटन दाबा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. धन्यवाद.